5 जुलै 2025 ही तारीख आहे ठाकरेंच्या मनोमिलनाची। ही तारीख आहे शिवसेना आणि मनसेतल्या नव्या अध्यायाची। ही तारीख आहे मराठी एकजुटीची। ही तारीख आहे ठाकरे ब्रँड एकत्र येण्याची। जेव्हापासून 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची घोषणा झाली अगदी तेव्हापासून ठाकरे प्रेमींची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली। कारण दोघा भावांना एकाच व्यासपीठावर आणि एकाच फ्रेममध्ये पाहण्याची 2 दशकांची इच्छा पूर्ण होणार होती। आणि जे स्वप्न जुन्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांनी स्नेही आणि प्रेमींनी पाहिलेलं होतं त्या पूर्ततेचा हा दिवस असणार होता। त्यामुळे आजचा मेळावा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांसाठी ही फक्त राजकीय घडामोड नव्हती तर हा एक भावनिक क्षण होता ज्ञानदा। अर्थात कारण महाराष्ट्रामध्ये ठाकरे ही 3 अक्षरं ठाकरे प्रेमींचा एक प्रकारे श्वास आहे। ठाकरे फक्त आडनाव नाहीये तर तो एक ब्रँड आहे आणि आज त्याच ब्रँडची एकत्रित ताकद तब्बल 2 दशकांनंतर दिसली आहे। आणि त्यामुळेच राज उद्धव यांची ही फोटो परफेक्ट प्रेम अतूट राहावी यासाठी प्रत्येक ठाकरे प्रेमी देवाला साकडं घालत होता। त्याच्या डोळ्यात आज आसव सुद्धा होती। त्या मेळाव्याच्या मंचावरती होते दोन्ही भाऊ तर प्रेक्षकांमध्ये होता त्यांचा कुटुंब कबिला। तो असा क्षण होता की जेव्हा सगळे पाश खरं तर गळून पडलेले होते, कार्यकर्त्यांमधले सुद्धा आणि कुटुंबामधले सुद्धा। भोळ्या बाबड्या कार्यकर्त्यांच्या सच्चा ठाकरे प्रेमींसाठी हे चित्र म्हणजे अवघा रंग एक झाला अशी भावना होती। दोन्ही ठाकरेंच्या युतीच्या दृष्टीने आजचा मेळावा एक प्रकारे लिटमस टेस्ट होती जी बऱ्यापैकी यशस्वी झालेली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या युतीसाठी हीच ती वेळ आणि हाच तो क्षण अशी भावना दोन्ही बाजूंची आहे। आणि ही युती व्हावी असं जसं अनेकांना जरी वाटत असलं तरी ते स्वप्न पूर्ण होणं प्रॅक्टिकली शक्य आहे का? त्यात अडथळे कोणते आहेत? स्वप्न पूर्ण झालं तर काय होईल असे अनेक सवाल आहेत। अर्थात आणि ते ज्ञानदा 70-80च्या दशकातल्या सिनेमांमध्ये 2 भावांच्या फॅमिली ड्रामाचे अनेक सिनेमे आले। त्यात आधी 2 भावांचं प्रेम, पुढे त्यांच्यातला संघर्ष आणि क्लायमॅक्सला कुटुंबावर आलेलं संकट दूर करण्यासाठी पुन्हा दोघं एकत्र यायचे। त्या सिनेमांमध्ये आपण असंही बघायचो की हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन शत्रूला चितपट करायचे आणि सिनेमा ब्लॉकबस्टर ठरायचा। आणि पडद्यावरची हीच कहाणी फिल्मी कहाणी महाराष्ट्राच्या राजकारणात रिअल घडतेय। महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय कुटुंबात अर्थात ठाकरे कुटुंबात। आणि आज तो दिवस आला कारण आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधली 2 दशकांची दीवार ही कोसळून पडली, गळून पडली। मेरे पास क्या है इथपासून सुरू झालेला संघर्ष मेरे पास मेरा भाई है इथपर्यंत पोहोचला। ठाकरे बंधू एकत्र येणार का या बहुचर्चित बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला त्यांनी एकत्र येऊन दिलं। 2 दशकांचा वेळ लागला पण त्यासाठी 2 दशकांचा दुरावा या एका गळाभेटीनं दूर झाला। ठाकरे मराठीसाठी एकत्र आले आणि पुढेही एकत्र राहू असं सांगून गेले। राजकीय उलथापालथीनी खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण सातत्याने बघतोय महाराष्ट्राला 2 भावांची ही भेट मात्र सुखावून गेली। आणि ज्या ठाकरेंच्या एका आदेशावर वाटेल ते करायला तयार असलेल्या मराठी माणसाच्या मनात कुटुंबातल्या भाऊबंदकीची ही सल जी होती ती आज संपली। पण शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणात फक्त भावना नसते, तिथे प्रॅक्टिकल व्हावं लागतं, तिथे गणित असतं, तिथे रसायनशास्त्र असतं, तिथे भौतिकशास्त्र असतं आणि असतो बुद्धिबळाचा पट सुद्धा। आणि हाच पट आता मांडला गेलाय। त्या पटावर ठाकरेंनी बलाढ्य महायुतीला आज आव्हान दिलेलं आहे। तर त्यामध्ये अनेक खेळाही खेळल्या जातील। त्यामुळे ठाकरेंच्या आव्हानाचे दूरगामी परिणाम हे महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपल्याला कसे झालेले पाहायला मिळतील। ही मराठीच्या मुद्द्यावरची एक क्षणिक एकी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय आहे? प्रश्न अनेक आहेत, नवा पर्याय आहेत का हे? त्या प्रत्येक कंगोऱ्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। ठाकरेंचं आव्हान आणि ही महाचर्चा पण बघूया। 5 जुलैची तारीख ही ऐतिहासिक तारीख ठरलेली आहे कारण आजच्याच दिवशी दोन्ही ठाकरे एकाच व्यासपीठावरती आले। काही जणांना आनंद झाला, काही जणांच्या पोटात दुखलं, काही जणांच्या मनात धडकी भरली आहे। वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया आज दुपारपासून ऐकू येऊ लागल्यात। कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा एक नवा अध्याय ठरू शकतो। 2 ठाकरेंचं एकत्र येणं केवळ मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठीच नाही ज्ञानदा, तर महाराष्ट्राच्या मराठी जनांसाठी सुद्धा हा एक ऐतिहासिक क्षण होता। आज तो सगळ्यांनी पाहिला। कुटुंबवत्सल महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं आपुलकीनं हा क्षण पाहत होता। आणि सुरुवातीला जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा फक्त राज आणि उद्धव हे व्यासपीठावरती एकमेकांची गळाभेट घेताना पाहायला मिळाले। पण सगळ्यांना उत्सुकता होती की कुटुंबाचं काय, कारण दुरावा केवळ वैचारिक आणि राजकीय नव्हता, तर दुरावा अर्थातच कौटुंबिक पातळीवरचा होता। पण त्यानंतर जी फ्रेम दिसली महाराष्ट्राला
अख्खं ठाकरे कुटुंब एका रांगेत उभं होतं आणि त्यांनी फोटो ऑपॉर्च्युनिटी केली. आणि त्यांनी सांगितलं अंतरपाठ दूर झाला, अंतर दूर झालं आणि दिवार ही तुटली. पण महाराष्ट्राच्या राजकारणातली दोन पक्षांमधली, दोन भावांमधली, दोन कुटुंबांमधली ही दिवार तुटली असली तरी आता खरं तर बंधन जे आहे ते बांधलं जाईल का, राजकीय बंधन बांधलं जाईल का, हा सवाल आहे. कारण अजूनही देहबोलीमधनं उद्धव ठाकरे खूप उत्सुक दिसत होते. उद्धव ठाकरेंनी टाळी काय उद्धव ठाकरेंनी साधच घातली एक प्रकारे की आता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी आलोय. पण राज ठाकरे तितकेसे मोकळे नव्हते. याचं कारण असं आहे 2017ला त्यांना पोळलंय. त्यांनी पुढाकार घेतला, मातोश्रीवर गेले, बाळा नांदगावकर जाऊन बसले. पण ऐन वेळेला उद्धव ठाकरेंनी तेव्हा माघार घेतली होती म्हणून कदाचित राज ठाकरे यावेळी ताकही फुंकून पित असावे. अगदी बरोबर आहे. आणि हे राजकारण आहे, इथे एक आणि एक दोन कधीच होत नसतात. ती बेरीज वेगळी असते. ते गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी खूप वेगळ्या लेवलची असते आणि त्याचमुळे कदाचित सगळेजण आस्ते कदमची भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. पण ठाकरे बंधू एकत्र येणं हे तर ऐतिहासिक म्हणावं लागेल. आणि या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा कमालीचा उल्लेख झाला की जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे इतरांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस. ही गोष्ट खरी आहे की हिंदीचा मुद्दा सकाळी पण आपण बोललो की चाचपडणाऱ्या बॅट्समनला फुलटॉस मिळावा आणि त्यावर त्यानं सिक्स मारावा. अशा प्रकारे या ठाकरे बंधूंनी हिंदीचा जो सक्तीचा मुद्दा होता तो टोलवून लावला आणि सरकारला मात्र त्याच्यामुळे नामुष्कीला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हे ठाकरे बंधू एकत्रता आले आहेत. ही राजकीय युती सुद्धा होणार का? राजकीय युती झाली तर फायदा कुणाचा, तोटा कुणाचा? नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज18 लोकमत. खरं तर गेले कित्येक दिवस महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारा ठाकरे बंधूंची विजयी मेळावा अखेर आज वरळीच्या NSCI डोममध्ये पार पडलेला आहे. राज्यामध्ये त्रिभाषा धोरण राबवण्याचा GR रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष साजरा करण्यासाठी या विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यासाठी सुमारे 2 दशकांनंतर खरं तर ठाकरे बंधू एकाच मंचावरती दिसले आणि यावेळेला राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतलाय. तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या भाषणामधून भाजप आणि शिंदेंवरती जोरदार टीका केलेली आहे. आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो असं ते म्हणालेत. तरी सुद्धा त्यांच्या या मेळाव्यामधून दोन्ही ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचे संकेत दिसलेत. बघूया. अखेर ठाकरे बंधूंची राजकीय एकी, ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत. 20 वर्षांनी उद्धव राज एकाच मंचावर. सन्माननीय उद्धव ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंचा एल्गार. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. ठाकरे ब्रँडचा ग्रँड विजय जल्लोष. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. काही जण म्हणतात की यांचा मराठीचं नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंद होणारी ही भेट. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ, पण या दोन भावांच्या राजकीय भेटीला 19 वर्ष उलटावी लागली. वांद्र्यातलं मातोश्री आणि दादरमधलं शिवतीर्थ हे 5 किलोमीटरचं अंतर शनिवारी अखेर मिटलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं अखेर मराठीच्या मुद्द्यावर मनोमिलन झालं. या बहुप्रतीक्षित बंधू भेटीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो मराठी प्रेमींनी वरळीच्या NSCI डोममध्ये गर्दी केली. सरकारच्या त्रिभाषा सूत्राविरोधात एल्गार पुकारणाऱ्या ठाकरे बंधूंच्या रेट्यानं त्रिभाषेचे दोन्ही GR सरकारला रद्द करावे लागले. याचाच विजय जल्लोष करत ठाकरेंनी एकत्र येत ठाकरे ब्रँडचा नारा बुलंद केला. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे.
आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो हात जागेवरती ठेवू नका. सरकारच्या हिंदी धोरणावर प्रहार करत राज आणि उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकेचे ओरखडे ओढले. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? त्याच्यानंतर आता नवीन एक तुमनं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठीच्या प्रश्नावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. एकत्र येताना दोघा भावांनी फडणवीसांना चिमटे काढल्याचं पाहायला मिळालं. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. सरकारनं त्रिभाषा भाषेचा GR केल्यामुळे ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा रद्द झाला, पण विजयी जल्लोष मेळाव्यात दोघे भाऊ एकत्र आले. पण फक्त आताच नव्हे तर भविष्यातही एकत्र राहण्याचे स्पष्ट संकेत दोन्ही भावांनी दिले. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला असं माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. तब्बल 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र आल्यानं ठाकरे ब्रँडला उभारी मिळाल्याचं पाहायला मिळालं. बाळासाहेबांच्या समक्ष जे घडलं नाही ते घडल्यानं लाखो शिवसैनिकांची इच्छा पूर्ण झाली. या एकीनं शिवसैनिक आणि मनसैनिकांसह मराठी प्रेमींमध्ये उत्साह संचारला. पण मराठीच्या मुद्द्यावर झालेली ही एकजूट आता राजकीय युतीत परावर्तित होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरेंमध्ये राजकीय एकी झाली तर आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांसाठी एक मोठं आव्हान असेल यात शंका नाही. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.